आज आमच्या क्रिशाची पहिली दिवाळी आहे बरं का. आमची क्रिशा म्हणायला तर तिसरी मुलगी आहे, पण काही नाही, सारखाच लाड आहे तिघींचाही. आईवडिलांना काही लेकरं जड नसतात. मला तर असं वाटायचं की बाबा जास्त लेकरं असले की लाडच होत नाही, पण आता मला आज स्वतःला पोरी आहे तर कळते की तसं काही नसतं. आपले लेकरं आपल्याला काही जड नसते. किती लेकरं असले तरी आपल्या आईवडिलांना ते लाडकेच असते आणि सारखेच असते. माझ्या दोन्ही मुली गावाला गेलेल्या आहे ना, मामाच्या गावाला. त्यांना काय आठवण येत नाही, पण मला खूप आठवण येते त्यांची. आता मामाच्या गावाला गेलं म्हटल्यावर पोरं मस्त एन्जॉयच करतात. आणि दिवाळी आता आणि इकडं अशी मी पूजा मांडून घेत होते संध्याकाळची. आमची क्रिशा झोपलेली होती, मग आता म्हटलं ती उठली की तिला पण रेडी करावं. मग इकडं अशी पूजा मांडून घेतली. ती देवी वगैरे ठेवली, चांदीची देवी होती. दरवर्षी आणते पण यावर्षी काही आणली नाही, थोडी अडचण होती म्हणून. मग अशी ती देवी होती मागच्या वर्षीची आणलेली, तिची पूजा करून घेतली. आणि इकडं एका साईडला तेलाचा दिवा लावला आणि एका साईडला असं तुपाचा दिवा लावला. तो रात्रभर चालू ठेवायचा बरं का. आणि हे मधातच आमचं नारळ मधात आलं आहे, नारळाचं झाड मधात आलं आहे. आणि इकडं असं मस्त झाडूची म्हणजेच लक्ष्मीची पूजा करून घेतली. आणि देवीला पान आणि मधाचा नैवेद्य खूप आवडतो, मग त्यामुळे मी पान आणि असं मधाचा नैवेद्य दाखवला. मग आमच्या मॅडम उठलेल्या होत्या, असं त्यांना मस्त रेडी करून घेतलं, पावडर वगैरे लावलं. आणि आमची क्रिशा कशी दिसते बघा बरं. नवीन फ्रॉक घेतला आहे तिला दिवाळीला, तिची पहिलीच दिवाळी म्हटलं, मग तिला घेतलं. आम्ही काही यावर्षी दिवाळी केली नाही, मग असं मस्त तिला फ्रॉक घातला. आणि बघा कशी दिसते आमची क्रिशा. मला आहे ना कमेंट करून सांगा बरं का, आमच्या सोनपापडी. आणि इकडं अशी मस्त मी पूजा मांडलेली होती, पूर्ण अशी पूजा झालेली आहे मांडून. आणि मग पूजा मांडली आणि पाया पडायला लागलो होतो आम्ही दोघं. मस्त देवाच्या पाया पडला आणि देवाला म्हटलं, देवा सगळ्यांना सुखी ठेव रे बाबा. आणि मग यांना म्हटलं, द्या इकडे मी तुमची लक्ष्मी, तुम्ही माझे नारायण, तुमच्या पण पाया पडते. आणि मग नंतर असं क्रिशाला पण आशीर्वाद दिला देवाला. म्हटलं, देवा माझ्या बाळाला सुखी ठेव आणि सगळ्यांना हॅपी दिवाळी.